नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील जे दुसरे युनिट आहे त्यातला चौथा लेसन लेसन नंबर 4 ॲन एपिटमी ऑफ करेज। एपिटमी या शब्दाचा अर्थ अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग असा आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचं अत्यंत चांगलं अत्यंत सुंदर असं एक्झाम्पल किंवा उदाहरण। तर मग चला आपण पाठाला सुरुवात करूया। वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेस, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप्स। बऱ्याचदा आपला असा एक कल असतो की आपण आपले जे वीकनेस आहेत, म्हणजे दौर्बल्य आहे, डिसॅबिलिटीज आहेत, म्हणजे जे काही अक्षमता आहेत, किंवा काही हँडिकॅप्स म्हणजे अडथळे किंवा अडचणी यांच्या पाठीमागे आपल्या लपण्याचा आपले कल असतो। और मॉन ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा आपण काय करतो, आपलं संपूर्ण जीवन आपण त्याच्यावरती मॉन करत असतो, म्हणजे फील सॉरी फॉर, आपण त्याच्यावरती शोक करत असतो किंवा आपल्याला त्याच्याबद्दल दुःख वाटत असतं। डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री, डिड नॉट डू सो। पण या देशातील म्हणजे तिकडच्या देशातील जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग नावाचे एक सगळ्यात श्रेष्ठ असे शास्त्रज्ञ त्यावेळचे, मात्र या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत, इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिझीज। आता बघा, तर अत्यंत भयंकर असा आणि अत्यंत दुर्मिळ असा असणारा अशा आजारांनी ते त्रस्त होते, असं असून सुद्धा तरीसुद्धा डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड। तरीसुद्धा डॉक्टर हॉकिंग यांनी त्यांचा जो रिसर्च आहे तो चालू ठेवला, तोही कसा तर न घाबरता, अनडॉन्टेड, न डगमगता। हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस। खडतर परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपण आपलं जे बेस्ट आहे ते द्यायचं आहे, त्यांनी जे दाखवून दिलं त्याचंच ही जी काही त्याचं आपल्याला निश्चितच आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळू शकते, किंवा हे सगळंच आपल्याला इन्स्पायर करू शकतं, त्याची प्रेरणा आपण त्याच्यापासून मिळवू शकतो। एक्झम्पलरी या शब्दाचा अर्थ इथं आहे म्हणजे वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल, म्हणजे काय तर ज्याचं तुम्ही अनुकरण करण्याच्या योग्य आहे असं। तर बघा, एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942। तर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ऑक्सफर्ड, लंडन येथे 8 जानेवारी 1942 झाला। लिटल डीड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री। आता हे ज्यावेळेला लहान होते त्याच वेळेला त्यांच्या पालकांना एक गोष्ट माहीत होती की त्यांचा जो छोटा मुलगा आहे हा एक दिवस या देशामधला सर्वात श्रेष्ठ असा शास्त्रज्ञ म्हणून त्याचा जय जयकार होईल। हेल या शब्दाचा अक्लेम्ड म्हणजे जय जयकार होणे, त्याचा होईल असं त्यांना वाटत होतं। नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सॉर अप इनटू स्पेस लाईक लाईट। कुणी अशा प्रकारची कल्पना सुद्धा केली नसेल, पण त्यांचं मन हे प्रकाशाप्रमाणे किंवा दिव्यासारखं आकाशामध्ये काय करेल तर ते भराऱ्या मारेल। मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटमी ऑफ करेज। आता त्यातला कुणाला सुद्धा असं भाकीत प्रिडिक्ट वर्तवता आलेलं नसावं की हा मुलगा काय करेल तर अत्यंत एपिटमीचा अर्थ इथं दिला बघा, अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीचं अत्यंत चांगलं असं उदाहरण, म्हणजे धैर्याचं उत्तम असं उदाहरण हे
ठरतील असं कुणालाही तिथं त्यावेळेला वाटलेलं नसावं. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज द क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. आता धैर्य ही अत्यंत सुंदर अशी गोष्ट आहे, बाब आहे, जी लोकांना काय करतं तर अत्यंत वाईट अशी परिस्थिती असेल त्या वाईट परिस्थितीला सामोरं जाताना तेही कुठल्याही प्रकारचं निराश न होता सामोरं जाण्याचं एक प्रकारचं बळ हे काय करत असतं तर ते धैर्य देत असतं. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. आता बघा, एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती. तर ही अतिशयोक्ती ठरणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग एक लिव्हिंग लेजंड आहेत, म्हणजे एक जिवंत असणारी एक आख्यायिका आहेत किंवा दंतकथा आहेत ऑफ कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय तर स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स, म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र. ते इट इज व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. पर्सॉनिफिकेशन या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट नमुना. तर हे एक धैर्याचं आणि इच्छेचं, अपेक्षांचं एक उत्तम किंवा उत्तम असा नमुना किंवा उत्तम उदाहरण आहे असं म्हणता येईल. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल क्विक ऑफ फेथ. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. बघा, तर त्यांचं मन सोडता त्यांचं संपूर्ण शरीर हे व्हीलचेअरवरती अवलंबून आहे. व्हीलचेअरमध्ये बद्ध आहे, व्हीलचेअरमध्येच आहे, व्हीलला बांधलेला आहे. आणि क्रूर अशा क्विक ऑफ फेट म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. क्रूर अशा नियतीला धन्यवाद इथं म्हटलेला आहे. कारण का तर तिनं असं केलं, इतकं वाईट वागले तरी सुद्धा त्यांच्या मनावरती कुठल्या प्रकारचं नियतीचे कुठल्याही आघात वाईट जरी झाले तरी सुद्धा त्यांच्या मनावरती हा आघात पोचू शकला नाही, हे इथं सांगायचं आहे. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस कंट्री. आत्तापर्यंतच्या एक या देशातली सर्वातील महान शास्त्रज्ञ आहेत असं इथं म्हणायचं आहे. ॲन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. एक सर्वसाधारण मूल म्हणून स्टीफन हे वाढत गेले आणि ते एक नॉर्मल असं एक टीनेजर, 18 वर्षाच्या अगोदरची वय, त्याच्यामध्ये ते मोठे झाले. त्यांचं जे बालपण होतं ते पूर्ण मिस्चिफनी, खोड्यांनी भरलेलं होतं आणि सोबतच त्यांना संगीत आणि गणिताबद्दलचं प्रचंड प्रेम त्यांच्या मनामध्ये होतं, प्रचंड आवड मनामध्ये होती. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. जरी त्यांच्या वडिलांना त्यांनी मेडिसिनचा अभ्यास करावा असं वाटलं तरी सुद्धा ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण त्यांचा मात्र कल, बेंट ऑनचा अर्थ कल, त्यांचा मात्र कल हा गणिताचा अभ्यास करण्यावरती होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. आता त्यावेळेला ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्स हा कोर्स तिथं शिकवला जात नव्हता. असं असून सुद्धा त्यांनी म्हणून मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मॅथमॅटिक्सऐवजी त्यांनी काय निवडलं, ऑप्टेड या शब्दाचा अर्थ निवडला, तर त्यांनी फिजिक्स हा विषय निवडला. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रिजिंगली क्लम्सी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. 17 वर्ष वय असताना स्टीफनच्या असं लक्षात आलं की ते त्यांच्यामधला क्लम्सीपणा हा वाढत आहे. म्हणजे क्लम्सी म्हणजे ऑकवर्ड किंवा इनकॉम्पिटंट. ऑकवर्ड म्हणजे बेडोल किंवा बेढपणा, इनकॉम्पिटंटचा अर्थ अकार्यक्षमता. त्यांच्यामधली अकार्यक्षमता आणि बेढपणा हा वाढत चाललेला आहे. आणि ते कुठल्याही निष्कारण काही कारण नसताना ते काय करतात तर ते पडतात. ते दिवसातनं बऱ्याचदा ते पडले जातात असंही त्यांच्या लक्षात आलं. दिस परफेक्ट हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोस्ड हिम as suffering from an extremely rare disease ALS or LOU. आता दिस परप्लेक्स या अर्थ गोंधळलं. तर बघा इथे फुल ऑफ डिफिकल्टी, कन्फ्यूज. तर ह्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले
आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी असं डायग्नोसिस केलं, असं रोगनिदान केलं की ते एका अत्यंत दुर्मिळ अशा आजाराला, रोगाला ते बळी पडलेले आहेत. ALS किंवा त्याला LOU असं म्हटलं जातं. Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. आता हा जो आजार आहे तो काय करतो तर तो आपली जी चेतासंस्था आहे त्याच्यावरती त्याचा हा आजार आहे त्याच्यावरती परिणाम करतो आणि हळूहळू याचा शेवट मात्र इव्हेंच्युअली याचा अखेर कशामध्ये होते तर वेकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. तर शरीरातले जे सगळे मसल्स आहेत त्यांना तो काय करतो तर तो दुर्बळ किंवा दुबळं करून टाकत असतो. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन असं सांगतात की लहान मूल असल्यापासूनच त्यांचे मसल्स हे काय नव्हते तर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन नसायचं. अगदी लिहिताना सुद्धा त्यांच्या मसल्समध्ये कोऑर्डिनेशन नाही हे त्यांना जाणवलेलं होतं. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. आता त्यांना असं आठवतं की त्यांचं हस्ताक्षर बघून त्यांच्या शिक्षकाला इन अ फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे काय तर ग्रेट अनॉयन्स ऑर अ रेज म्हणजे त्यांच्या शिक्षकाला प्रचंड संताप दिला जायचा, त्यांचे राग यायचा त्यांचं हस्ताक्षर पाहून त्यांचं शिक्षकांना. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स आणि नाही ते त्यांचा कल हा खेळाकडेही वाढला नाही असंही इथं सांगायचं आहे. नेव्हरलेस दिस डिजीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. तरीसुद्धा बघा हा त्यांचा जो आजार होता, रोग होता, हा केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. याचा अर्थ इथं अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज म्हणजे काय तर तरीसुद्धा बघा तर या रोगानं काय केलं तर अकस्मित म्हणजेच सडन, अनपेक्षित, अनएक्सपेक्टेड अशा प्रकारचं आश्चर्य किंवा धक्का काय केला तर या रोगानं त्यांना दिला. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. तर असं बऱ्याचदा असताना असं जाणवलं जायचं की हा जो प्लॅनेट हा अनसर्टन आहे त्यांच्यासाठी, अनिश्चितता म्हणजे त्यांच्यासमोर अनेक गोष्टींची अनिश्चितता त्यांच्यासमोर येत होती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आता बघा त्याचं प्रोग्नोसिस या शब्दाचा अर्थ येतं की फोरकास्ट ऑफ द फ्युचर हेल्थ कंडिशन म्हणजे काय तर भविष्यकालीन आरोग्याबद्दलचं जी काही स्थिती आहे तिच्याबद्दलचं अंदाज बांधणं. तर त्या डॉक्टरनी भविष्यकालीन त्यांच्या आरोग्याबद्दलचा जो काही भविष्यकालीन अंदाज होता तो वाईट आहे असं सांगितलं. म्हणजे त्यांचं भवितव्य हे कसं आहे तर ते वाईट आहे, त्यांचं अंधारात असं त्यांना सांगितलं आणि ते फारसं काही करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. अनडॉन्टेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज्ड टू अ जेन वाईल्ड. आता बघा अगदी अविचल म्हणजे न डगमगता न खचता यांनी आपला डॉक्टर स्टीफन हॉकिंगनी काय केला तर जेन वाईल्डचा जो त्यांचा जो रिसर्च होता त्याच्यामध्ये ते व्यग्र होते तो त्यांनी चालू ठेवला. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. आता बघा आयरॉनिक या शब्दाचं उपरोधिक, मग हे तुम्हाला उपरोधिक वाटेल. मग इतकं सगळं डिस्मल असताना सुद्धा म्हणजे इतकं सगळं खिन्नपणा, उदासीन, भयान असं वातावरण असताना सुद्धा ते जीवनातला प्रत्येक क्षण हा ते एन्जॉय करत होते. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. vigor म्हणजे जोम किंवा सामर्थ्य. आता त्यांनी असं सांगितलं की हे सगळं वाईट परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी काय केलं तर जीवनातला प्रत्येक क्षण निक्षण त्यांनी जगायला सुरुवात केली, तोही आनंदी जगायला सुरुवात केली. आणि त्यांनी आपला जो डॉक्टरेटचा जो काही अभ्यास आहे, डॉक्टर स्टडी जो आहे किंवा जो रिसर्च आहे तो त्यांनी चालू ठेवला आणि तेही अगदी
रिन्यूड विगर, अगदी नव जोमानं किंवा नव चैतन्याने नव सामर्थ्याने त्यांनी तो चालू ठेवला. मित्रांनो, या व्हिडिओचे 2 पार्ट मला करावे लागणार आहेत, त्यामुळे मी आत्ता इथंच थांबतो. तुम्ही मात्र नक्की याचा दुसरा पार्ट पहा.